गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्थापन या विषयातील प्रकरण 1 उत्पादन आणि प्रक्रिया व्यवस्थापनाची ओळख या संदर्भात माहिती बघणार आहोत. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण यामध्ये उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय, उत्पादन व्यवस्थापनाचे महत्त्व, त्याची कार्य, तसेच यंत्रकुल म्हणजे काय, यंत्रकुलाचे प्रकार आणि उत्पादन प्रणालीचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्या संदर्भात माहिती बघणार आहेत. त्याचबरोबर वस्तू आणि सेवा संदर्भात असणारे सद्यकालीन प्रवाह कोणते आहेत याची माहिती बघणार आहोत. सुरुवातीला उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय ते बघूया. तर उत्पादन ही वस्तू आणि सेवा निर्मितीची एक प्रक्रिया आहे. म्हणजेच त्यामध्ये उत्पादनाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या प्रक्रियांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. तसेच वस्तूच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये कच्चा माल, यंत्र, कुशल कामगार तसेच अकुशल कामगार इत्यादींची त्या ठिकाणी गरज असते. उत्पादन व्यवस्थापनाचा हेतू हा उत्पादन घटकांना एकत्र आणून वस्तू उत्पादन करण्याचा असतो. म्हणजेच त्या ठिकाणी वस्तू निर्मितीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल, यंत्र तसेच कर्मचारी या सर्व घटकांना एकत्र आणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त वस्तू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि येणारा खर्च कमीत कमी राहील आणि वस्तूचा दर्जा देखील चांगला असेल या संदर्भात त्या ठिकाणी योग्य प्रकारचे नियोजन केले असते. म्हणजेच वस्तू निर्मितीसाठी ग्राहकांना कमीत कमी खर्चात दर्जेदार वस्तू पुरवण्यासाठी असे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भात एडवर्ड उफ्फा या तज्ज्ञाने आपल्याला एक व्याख्या दिली की वस्तू किंवा सेवा यांचे ठरलेल्या वेळेनुसार आणि प्रमाणानुसार किमान खर्चात उत्पादन व्हावे या दृष्टीने केलेले व्यवस्थापन म्हणजे उत्पादन व्यवस्थापन होईल. म्हणजेच विशिष्ट काळामध्ये किती प्रमाणामध्ये वस्तू तयार करायच्या आहेत ते तयार करत असताना येणारा जो काही खर्च असेल तो खर्च हा कमीत कमी कसा राहील, तसेच चांगल्या दर्जाची वस्तू कशा पद्धतीने तयार करता येईल यासाठी तो उत्पादन व्यवस्थापक वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन करत असतो, संघटन करत असतो. तसेच आवश्यक असलेल्या सर्व घटकांवरती नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे त्यासाठी तो काय करतोय की वस्तू आणि सेवांचे योग्य प्रमाणात उत्पादन करण्यासाठी, त्याचा योग्य दर्जा ठेवण्यासाठी, तसेच येणारा जो काही खर्च असेल तो कमीत कमी राहील या दृष्टिकोनातून तो व्यवस्थापन करत असतो. त्यालाच उत्पादन व्यवस्थापन असे म्हणतात. या उत्पादन व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले ते 2 प्रकारे आपण स्पष्ट करू शकतो. म्हणजेच संस्थेच्या दृष्टीने उत्पादन व्यवस्थापनाचे महत्त्व आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे ग्राहक आणि समाजाच्या दृष्टीने उत्पादन व्यवस्थापनाचे महत्त्व. तर पहिला घटक बघूया आपण की संस्थेच्या दृष्टीने उत्पादन व्यवस्थापनाला महत्त्व कसे प्राप्त झाले. तर ते खालील मुद्द्यांच्या आधारे आपण हे महत्त्व स्पष्ट करू शकतो. तर पहिला घटक आहे तो म्हणजे संस्थेच्या उद्दिष्टांची पूर्तता त्या ठिकाणी करणे शक्य होत असते. उत्पादन करत असताना त्या ठिकाणी आवश्यक असलेले संपूर्ण घटक एका ठिकाणी एकत्र केले असतात. त्यामुळे किती प्रकारचे उत्पादन तयार करायचे आहेत, किती वेळेमध्ये तयार करायचे आहेत या संदर्भात संपूर्ण नियोजन त्या ठिकाणी केले असते आणि त्यामुळे कच्चा माल असेल, यंत्रे असेल, कामगार असेल या सर्व घटकांचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर केला जातो आणि जे काही ठरलेले उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणे शक्य होते. म्हणजे संस्थेने जे काही उद्दिष्ट ठरवलेले आहेत ते उद्दिष्ट पूर्ण करत असताना या उत्पादन व्यवस्थापनामुळे मदत होत असते. संस्थेमध्ये ज्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जात असेल त्यांची निर्मिती करत असताना त्यांना ग्राहकांचा विचार करणे गरजेचे असते. म्हणजेच ग्राहकांचा विचार करून ते ठरलेल्या वेळेमध्ये आवश्यक असलेले सर्व प्रकारचे उत्पादन तयार करत असतात, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येईल आणि योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी जर समाजाला उपलब्ध करून दिल्या तर त्याचा परिणाम होऊन संस्थेचं जे काही नावलौकिक आहे ते नावलौकिक देखील वाढलेलं आपल्याला दिसून येते. संस्थेने एखादं जर नवीन उत्पादन तयार केलं असेल तर त्या नवीन उत्पादनाची ओळख करण्याससुद्धा
त्या उत्पादन व्यवस्थापनामुळे मदत होत असते. उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्याचा परिणाम हा संस्थेतील जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत त्या विभागावरती देखील झालेला दिसून येतो. म्हणजेच मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असेल तर त्या ठिकाणी त्या उत्पादनाची जास्तीत जास्त विक्री होते आणि जे काही फायनान्स डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वित्ताची निर्मिती करणे शक्य होते. त्याचबरोबर जी काही व्यवसाय संस्था आहेत ती इतर घटकांशी देखील संबंधित असते. म्हणजे बँका असू शकतात, विमा कंपन्या असू शकतात, वाहतुकीची साधने पुरवणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या असू शकतात. म्हणजे उत्पादनाचा जसा जसा विकास होत जातो त्याच्याच पद्धतीने काय होते की बँका असेल, विमा संस्था असेल, वाहतुकीच्या ज्या काही सेवा पुरवणाऱ्या संस्था असेल त्यांना देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फायदा मिळवणे शक्य होते. आणि जास्तीत जास्त उत्पादन करत असताना त्या ठिकाणी संस्थेतील जे काही उपलब्ध साधन सामग्री आहेत, कर्मचारी आहेत, कच्चा माल असेल त्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. म्हणजे या साधनांचा कुठल्याही प्रकारे अपव्यय होणार नाही यासाठी आवश्यक ती संपूर्ण काळजी या ठिकाणी घेतलेली असते. जेणेकरून त्या जी काही संसाधने असेल त्या संसाधनांचा इष्टतम वापर होत असतो. आणि भविष्यात जर संस्थेने अशा पद्धतीनेच मोठ्या प्रमाणात उत्पादन चालू ठेवले तर त्यांना आपला जो काही विस्तार वाढवायचा असेल तो देखील वाढवणं शक्य होतं. म्हणजे संस्थेचा विस्तार होण्यासाठी देखील उत्पादन व्यवस्थापनामुळे त्या ठिकाणी मदत होत असते, ज्यामुळे त्या उत्पादन व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ग्राहकांच्या आणि समाजाच्या दृष्टीने देखील उत्पादन व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये ग्राहकांना आवश्यक असलेल्या संपूर्ण वस्तू त्या ठिकाणी बाजारपेठेत उपलब्ध होतात. म्हणजेच व्यवसाय संस्थेतील जे काही उत्पादन तयार करणारा विभाग आहे त्या विभागाने जर ग्राहकांच्या अपेक्षा कोणत्या आहेत, त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या आहेत या गोष्टींचा विचार करून जर उत्पादन तयार केलं असेल तर त्या ठिकाणी ग्राहकांना कोणत्या प्रकारची वस्तू निवडायची आहे त्या ठिकाणी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात. म्हणजेच वेगवेगळ्या पर्यायातून ग्राहक त्याला हवी असलेली वस्तू निवडू शकतो आणि त्याच्या गरजांची पूर्तता करू शकतो. त्यामुळे काय होतं आहे की ग्राहकांचा जो राहणीमानाचा दर्जा आहे तो उंचावलेला दिसून येतो. व्यवसाय संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जर उत्पादन करायचं असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या साधनांची आवश्यकता असते. मग त्या ठिकाणी कच्चा माल यंत्रसामग्रीची आवश्यकता असतेच, परंतु त्याचबरोबर काही कुशल आणि अकुशल कर्मचाऱ्यांची देखील आवश्यकता असते. त्यामुळे समाजातील जो काही बेरोजगार वर्ग आहेत त्या वर्गाला या ठिकाणी रोजगाराची संधी प्राप्त होते, ज्यामुळे त्यांच्या रोजगारामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतात. गुणवत्ता सुधारणा आणि कमी खर्च म्हणजेच उत्पादन व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उत्पादन तयार करणे तसेच येणारा खर्च कमी कसा राहील या गोष्टींकडे भर दिलेला असतो. आणि सुसंगत उत्पादन प्रणाली जर असेल तर त्या ठिकाणी काम अधिक कार्यक्षमतेने कसे पूर्ण होईल यासाठी कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेत असतात. त्या ठिकाणी कमीत कमी खर्चात अधिकाधिक दर्जेदार माल कसा तयार केला जाईल आणि येणारा खर्च जर कमी असेल तर त्या ठिकाणी जो काही ग्राहक वर्ग आहेत त्या ग्राहक वर्गाला देखील त्या वस्तू खरेदी करण्यासाठी द्यावी लागणारी जी काही किंमत आहे ती देखील कमी असते. म्हणजेच गुणवत्ता सुधारणा त्या ठिकाणी झालेली असते आणि ग्राहकांना त्या वस्तूसाठी द्यावी लागणारी जी काही किंमत आहे ती किंमत देखील कमी असते. कारण वस्तू निर्मितीसाठी येणारा खर्च हा जर कमी असेल तर ग्राहकांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी येणारा खर्च देखील हा कमी असतो. म्हणजे वस्तूची किंमत ही कमी दिसते. त्याचबरोबर इतर जे काही क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल, विमा कंपन्या असेल, बँका असेल या क्षेत्रावरती देखील या सर्व घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे काय झालं आहे की उत्पादन व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आणि समाजातील सर्व घटकांना आवश्यक असलेल्या संपूर्ण वस्तू योग्य दरात योग्य ठिकाणी पाहिजे त्यावेळी उपलब्ध झालेल्या असतात. त्याचबरोबर रोजगारामध्ये देखील वाढ झालेली असते. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला काय होतं की उत्पादन विभागाचा जसजसा विकास होत जातो तसतसं काय होणार आहे की बेरोजगार ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना रोजगार प्राप्त करण्याची संधी या उत्पादन विभागामध्ये प्राप्त होऊ शकते.
ज्यामुळे देशातील जे काही दरडोई उत्पन्न आहेत त्याच्यामध्ये वाढ झालेली असणार आहे आणि परिणामी त्याचा परिणाम आपल्याला जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेवरती दिसून येतो आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देखील या उत्पादन व्यवस्थापनामुळे प्राप्त होत असते. या सर्व गोष्टींमुळे उत्पादन व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झालेले आहेत. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण उत्पादन व्यवस्थापन म्हणजे काय आणि उत्पादन व्यवस्थापनाचे महत्त्व या संदर्भात माहिती बघितली. थँक्यू.